नमस्कार, विश यू व्हेरी व्हेरी हॅपी दिवाळी। दिवाळी म्हटलं का रिश्तों का त्योहार असं म्हणतो मी। याचे कारणही असंच आहे, कारण नातेसंबंध हा दृढ करणारा असा हा सण आहे। बघा तर मग उदाहरणार्थ वसुबारस। वसुबारस म्हणजे काय? गाय आणि वासरू यांच्यातलं प्रेम म्हणजेच मातृत्व, आई आणि मूल यांच्यातल्या प्रेमाचा एक दृढ असा विचार देणारा हा दिवस। त्यानंतर येतं ते म्हणजे धनत्रयोदशी। धनाचं महत्त्व म्हणजे आरोग्याचं महत्त्व आहे। आरोग्य धन हे आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या राष्ट्राचं जपण्याकरता, आणि त्याबरोबरच लक्ष्मी म्हणजे धन यांची पूजा केली जाते ती ह्याच दिवशी। नंतर नरक चतुर्दशी म्हणजेच असुरावरती सुरांचा विजय, असत्याकडून सत्याकडे जाणारा हा एक मोठा दिवाळीचा प्रकाश आहे। आणि म्हणूनच नरक चतुर्दशीचं महत्त्व हे खास अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याकरता आहे। अर्थात त्यानंतर लक्ष्मीपूजा। लक्ष्मीपूजन म्हणजे अर्थात यमाचं आणि लक्ष्मीचं दोघांचे पूजन केलं जातं हे याच दिवशी, कारण आपल्याला सुबत्ता आणि सुदृढता आणि चांगल्या मार्गाने लक्ष्मी मिळावी अशी प्रार्थना। त्यानंतर इथे ती म्हणजे बलिप्रतिपदा, पाडवा, नवीन वर्षाचं स्वागत। पती पत्नीमधील संबंध दृढ करण्याकरता याचा मोठा असा विचार केला जातो। आणि त्यानंतर येते ती भाऊबीज। भाऊबीज म्हणजे बहीण भावातलं प्रेम, आणि ते दृढ करण्याकरताचा हा एक उत्साह देणारा क्षण आहे असं मला वाटतं। मला वाटतं आपली नातीही असतातच, पण कालानुसार त्याच्यामध्ये थोडेफार फरक पडायला लागतात, आणि म्हणूनच दिवाळी हा सण कदाचित त्या नात्यांना एक परत एकदा रिन्युएबल एनर्जी देतो, आणि म्हणून ती आवश्यक आहे। चला तर मग या एनर्जीचा फायदा घ्या आणि आपले नातेसंबंध पुनश्च दृढ करा। दिवाळीच्या तुम्हाला लक्ष शुभेच्छा। विनय पोद्दार।